जय श्रीराम मंडळी. आजचा दिवस हा काही साधारण दिवस नाही बरं का. पण मंडळी, तुम्हीच सांगा, तुम्हाला माहीत आहे का की साक्षात भगवान विष्णूंना हा राम अवतार का घ्यावा लागला? बघा ना मंडळी, तुम्हाला वाटेल रावणाचा वध करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. पण नाही, रावणाचा वध तर केवळ एक निमित्त होते. यामागे एक असे रहस्य दडले आहे ज्याने साक्षात देवांनाही रडवले होते. आज आपण ज्या कथेचे श्रवण करणार आहोत ती साक्षात परब्रह्माच्या पृथ्वीवरील आगमनाची एक अत्यंत गूढ आणि दिव्य गाथा आहे. आज आपण वाल्मिकी रामायण, रामचरितमानस आणि पुराणांमध्ये वर्णन केलेली ही पवित्र रामकथा ऐकणार आहोत. मंडळी, पुढे सुरू करण्याआधी एक नम्र विनंती. अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपला आशीर्वाद द्या. चला तर मग रामकथेच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. पुढचे काही वेळ तुमचे मन आणि कान फक्त या रामकथेमध्ये गुंतवून ठेवा. ही कथा मध्येच सोडू नका, कारण आजची ही कथा ऐकल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व अहंकार आणि दुःख दूर होतील. आपण हे रहस्य समजून घेऊया. एकदा कैलास पर्वतावर माता पार्वतीने अत्यंत कुतूहलाने भगवान शिवांना एक प्रश्न विचारला. माता पार्वती म्हणाल्या, हे प्राणनाथ, भगवान राम कोण आहेत? साक्षात भगवान विष्णूंना, जे संपूर्ण विश्वाचे पालन करते आहेत, त्यांना हे मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवर का जावे लागले? तेव्हा भगवान शंकर हलकेसे हसले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाले, हे देवी, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माची हानी होते आणि अभिमानी राक्षसांचा सुळसुळाट वाढतो, तेव्हा तेव्हा प्रभू दिव्य शरीर धारण करून सज्जनांची पीडा दूर करतात. ते असुरांचा नाश करतात आणि वेदांचे रक्षण करतात. पण राम अवताराचे मुख्य कारण फक्त राक्षस नव्हते. मग कोण होते? भगवान शंकर पुढे सांगतात, देवी, यामागे 5 विशेष कारणे होती. सनत कुमारांनी भगवान विष्णूंच्या पार्षदांना दिलेला शाप, जालंधराची पत्नी वृंदाने विष्णूंना दिलेला शाप, राजा प्रतापभानूला मिळालेला ऋषींचा शाप आणि मनु शतरूपांना भगवंतांनी दिलेले वरदान. पण देवी, या सर्वांमध्ये आणखी एक असे रहस्य दडले आहे ज्याने साक्षात प्रभू रामचंद्रांच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच ठरवून टाकली. काही पुराणा आणि लोककथांनुसार असे वर्णन आढळते की देव आणि दानवांव्यतिरिक्त राम अवताराचे सर्वात मोठे कारण ठरला तो एक महान भक्त. होय मंडळी, एक असा भक्त ज्याने स्वतःच्याच आराध्याला साक्षात विष्णूंना शाप दिला. आणि मित्रांनो, हेच राम अवताराचे खरे रहस्य होते. कोण होते ते महान भक्त आणि त्यांनी असा कोणता अपराध केला की साक्षात देवांना पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावा लागला आणि स्वतःला पत्नी वियोगाच्या दुःखात लोटावे लागले? चला, या रहस्याचा पडदा उघडूया. मंडळी, तुम्हीच सांगा, ज्या भक्ताने साक्षात नारायणाला शाप दिला तो महान भक्त दुसरा तिसरा कोणी नसून रात्रंदिवस आपल्या वीणेवर नारायण नारायण असा जप करणारे साक्षात देवर्षी नारद मुनी होते. आता तुम्ही विचार कराल, जी नारद मुनी देवाचे इतके लाडके होते, त्यांनीच देवाला शाप का दिला? ऐका. एकदा देवर्षी नारद आकाश मार्गाने जात होते. त्यांनी पाहिले की हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या किनारी एक अत्यंत सुंदर आणि शांत वन आहे. थंड थंड वारा वाहत आहे. नारद मुनींना वाटले, वाह, भगवंताचे ध्यान करण्यासाठी यापेक्षा उत्तम जागा कोणती? आणि ते गंगेच्या किनारी बसून भगवान नारायणाच्या ध्यानात पूर्णपणे तल्लीन झाले. त्यांची समाधी लागली. पण बघा ना मंडळी, जेव्हा जगात कोणीही मोठी तपश्चर्या करतो तेव्हा सर्वात जास्त कोणाची धडधड वाढते? बरोबर, देवराज इंद्राची. इंद्राला वाटले की नारद मुनी ही तपश्चर्या करून आपले स्वर्गलोक तर हिरावून घेणार नाहीत ना. इंद्राने लगेच नारदांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांना आणि साक्षात कामदेवाला पाठवले. कामदेवाला त्याने आपले सर्व बाण चालवले. वसंत ऋतू निर्माण केला. ज्या कामदेवाने साक्षात भगवान शंकरांची समाधी मोडली होती त्याने आपली पूर्ण ताकद लावली. पण आश्चर्य, नारद मुनींवर कामदेवाचा काहीही परिणाम झाला नाही.
कामदेव हरला आणि हात जोडून नारदांच्या पाया पडला. जेव्हा नारदांची समाधी उघडली तेव्हा त्यांनी पाहिले की कामदेव आणि अप्सरा त्यांच्यासमोर हात जोडून उभे आहेत. नारद मुनींना वाटले, अरे वा, मी तर कामदेवाला जिंकले. भगवान शंकरांनी तर कामदेवाला जाळून भस्म केले होते, म्हणजे त्यांना क्रोध आला होता. पण मला तर क्रोधही आला नाही. याचा अर्थ मी साक्षात महादेवांपेक्षाही एक पाऊल पुढे गेलो. मंडळी, तुम्हीच सांगा, इथेच घात झाला ना? त्यांनी काम आणि क्रोधाला जिंकले होते, पण त्यांना जिंकल्याचा अहंकार त्यांच्या मनात शिरला. माणसाला काम क्रोध जितका त्रास देत नाहीत त्यापेक्षा जास्त त्रास हा अहंकार देतो. आता या अहंकाराने नारद मुनींना कुठे नेले पहा. स्वतःची स्तुती करण्यासाठी नारद मुनी थेट कैलासावर भगवान शंकरांकडे गेले. त्यांनी शंकरांना सगळी कथा अभिमानाने सांगितली. महादेव अंतर्यामी होते, ते सर्व समजले. त्यांनी प्रेमाने समजावले, नारद मुनी, तुम्ही कामदेवाला जिंकले हे खूप छान केलेत, पण माझी एक विनंती आहे, ही कथा चुकूनही भगवान विष्णूंना सांगू नका. पण बघा ना मंडळी, विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा माणसाच्या डोक्यावर अहंकार स्वार होतो तेव्हा त्याला थोरा मोठ्यांचा उपदेश ऐकू येत नाही. नारदांना वाटले, शंकरजी माझ्यावर जळत आहेत, आणि ते कोणाचेही न ऐकता थेट क्षीरसागरात भगवान विष्णूंकडे पोहोचले. क्षीरसागरात भगवान नारायण शेषशय्येवर पहुडले होते. नारदांना येताना पाहताच भगवान विष्णू उभे राहिले आणि हसून म्हणाले, या मुनीवर, आज खूप दिवसांनी कृपा केलीत. देवाने त्यांना बसायला आसन दिले. नारद मुनी फुगलेल्या फुग्यासारखे झाले होते. त्यांनी आपला सगळा पराक्रम देवाला ऐकवला. भगवान नारायण मनातल्या मनात हसले. त्यांना ओळखले की माझा हा परमभक्त अहंकार नावाच्या आजाराने अत्यंत आजारी पडला आहे, आणि जेव्हा भक्त आजारी पडतो तेव्हा देवाला डॉक्टर बनून त्याचे ऑपरेशन करावेच लागते. आणि मग प्रभू श्रीरामचंद्राच्या अवताराची खरी पटकथा इथेच लिहिली गेली. पहा, नारद मुनी तिथून परत निघाले. वाटेत भगवान विष्णूंनी आपली भयंकर माया रचली. त्यांनी एका अत्यंत सुंदर आणि वैभवशाली नगरीची निर्मिती केली. तिथे विश्वमोहिनी नावाची एक राजकन्या होती, जिचे रूप साक्षात स्वर्गीय अप्सरांनाही लाजवेल असे होते. तिचा स्वयंवर सुरू होता. नारद मुनी तिथे पोहोचले. विश्वमोहिनीला पाहताच ज्या नारदांनी कालच कामदेवाला जिंकल्याचा दावा केला होता ते आता तिच्या मोहात पूर्णपणे आकंठ बुडाले. त्यांच्या मनात विचार आला, हिच्याशी जर माझा विवाह झाला तर माझे जीवन धन्य होईल. पण मी तर एक म्हातारा साधू आहे, ही राजकन्या मला कशी वरेल? मग त्यांनी एक युक्ती केली. ते पुन्हा भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, मला तुमचे हरिरूप उधार द्या, जेणेकरून ती राजकन्या मलाच माळ घालेल. देवाने हसून तथास्तु म्हटले, नारद, ज्यात तुमचे सर्वाधिक हित असेल मी तेच करेन. असे म्हणून देवाने त्यांना वानराचे म्हणजे माकडाचे रूप दिले. कंसात सांगायचे तर हरी हे विष्णूंचे दुसरे नाव आणि माकडाचेही नाव आहे. नारद मुनी मोठ्या थाटात स्वयंवरात जाऊन बसले. त्यांना वाटत होते की ते सर्वात सुंदर दिसत आहेत. पण जेव्हा विश्वमोहिनी माळ घेऊन आली तेव्हा एका माकडाला तिथे बसलेले पाहून ती घाबरून पुढे निघून गेली. आणि त्याच वेळी साक्षात भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि विश्वमोहिनीने त्यांच्या गळ्यात माळ घातली. नारदांना काहीच समजेना. तिथे उभ्या असलेल्या शंकरांच्या गणांनी हसून म्हटले, नारदजी, जरा पाण्यात स्वतःचे तोंड तर पहा. जेव्हा नारदांनी पाण्यात पाहिले तेव्हा त्यांना माकडाचा चेहरा दिसला. मंडळी, आता तुम्हीच सांगा, जे नारद मुनी काल म्हणत होते की मी क्रोध जिंकला आहे, त्यांचा तो सारा अभिमान कुठे गेला? ते रागाने अक्षरशः अग्नीसारखे जळू लागले. ते भगवान विष्णूंकडे धावून गेले आणि अत्यंत क्रोधाने म्हणाले, तुम्ही कपटी आहात, तुम्ही माझ्याशी छळ केलात, मला वानर बनवून माझा संपूर्ण जगात अपमान केलात. मी तुम्हाला शाप देतो. जसा मी आज एका स्त्रीसाठी तडपतोय तसाच तुम्हालाही पृथ्वीवर मनुष्य जन्म घेऊन पत्नी वियोगाच्या दुःखात तडपावे लागेल. आणि ज्या वानर रूपामुळे तुम्ही माझा अपमान केलात तेच वानर तुम्हाला मदत करतील. शाप दिल्यावर भगवंताने आपली माया आवरली. विश्वमोहिनी अदृश्य झाली. नारदांना आपली चूक समजली आणि ते रडत देवाच्या पायावर कोसळले. त्यांनी विचारले, प्रभू, माझा हा शाप खोटा ठरू दे. पण देव हसले आणि म्हणाले, नाही नारद, भक्ताच्या मुखातून निघालेला शब्द मी कधीच खोटा होऊ देत नाही. हा शाप मी आनंदाने स्वीकारतो. आणि मित्रांनो, बघा ना, तोच शाप पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या भक्ताचा सन्मान राखण्यासाठी साक्षात नारायणांना राम बनून यावे लागले.
हा राम अवतार म्हणजे केवळ रावणाचा वध नव्हता, तर भक्ताच्या शब्दाला दिलेली ती एक मर्यादा होती. मंडळी, तिकडे देवलोकात नारद मुनींचा तो महाभयंकर शाप दिला जात होता. भगवंताच्या पृथ्वीवर येण्याची तयारी सुरू झाली होती. आणि इकडे इकडे पृथ्वीवर काय घडत होते? इकडे अयोध्येत ज्या राजाच्या शब्दाला संपूर्ण जग मानत होते, तो चक्रवर्ती सम्राट एका एका थेंबासाठी आणि पुत्राच्या सुखासाठी रडत होता. अयोध्येचे चक्रवर्ती सम्राट आणि सूर्यवंशी राजा दशरथ राज्याची जबाबदारी हातात घेतल्यापासून त्यांनी चारही दिशांना विजय मिळवून आपला पराक्रम सिद्ध केला होता. त्यांच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकई आणि सुमित्रा. पण बघा ना मंडळी, एवढे प्रचंड वैभव, सोन्या नाण्यांनी भरलेले खजिने, अफाट सैन्य असूनही राजा दशरथांच्या चेहऱ्यावर कायम एक उदासी असायची. राजवाडा असूनही तो त्यांना खायला उठायचा, कारण त्यांना पुत्राचे सुख नव्हते. एकदा अशी घटना घडली ज्याने राजा दशरथांचे अंतःकरण पार पिळवटून निघाले. कुलगुरू वशिष्ठ यांच्या पत्नी माता अरुंधती आपल्या लहान मुलाला घेऊन अयोध्येच्या राजमहालात आल्या. राजा दशरथांनी जेव्हा त्या लहानग्याला पाहिले तेव्हा त्यांच्यातील पिता जागा झाला. ते धावत गेले. त्यांनी गुरुजींच्या मुलाच्या गालांना हात लावून त्याला अत्यंत प्रेमाने कुरवाळले. पण मंडळी, त्याच वेळी माता अरुंधतीने मागून त्या मुलाला हळूच चिमटा काढला आणि तो मुलगा रडू लागला. राजा दशरथ काळजीत पडले. ते म्हणाले, माते, तू तर याला हळूच स्पर्श केलास, मग हा का रडतोय? तेव्हा माता अरुंधती ज्या म्हणाल्या ते शब्द राजा दशरथांच्या हृदयाला बाणासारखे लागले. पराजी, अरुंधती म्हणाल्या, राजन, हा मनात विचार करत आहे की तुम्ही तर राजा आहात आणि त्याचे वडील तुमचे गुरु आहेत, पण तुम्हाला तर पुत्रच नाही. मग माझा हा मुलगा मोठा झाल्यावर कोणाचा गुरु होणार? तुमचे हे एवढे मोठे सिंहासन तर रिकामेच राहील आणि ही सूर्यवंशाची महान परंपरा इथून पुढे कायमची तुटून जाईल. हे शब्द ऐकताच राजा दशरथांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांचे डोळे पाणावले. माझे सिंहासन रिकामे राहील या विचाराने त्यांच्या मनात खूप मोठी खंत निर्माण झाली. त्यांना राज्याच्या भविष्याची चिंता सतावू लागली. हीच चिंता आणि दुःख मनात घेऊन ते थेट कुलगुरू वशिष्ठांच्या आश्रमात गेले आणि त्यांच्या चरणांवर कोसळले. मित्रांनो, तुम्हीच सांगा, धार्मिक परंपरेनुसार आणि वाल्मिकी रामायणात आणि लोककथांमध्ये असा प्रसंग सांगितला जातो, जो माणूस संकटाच्या वेळी गुरूंच्या चरणी जातो, देव स्वतः त्याच्या घरी चालून येतो. महर्षी वशिष्ठांनी राजा दशरथांना उठवले, त्यांचे अश्रू पुसले आणि मार्ग दाखवला. ते म्हणाले, राजन, चिंता करू नका. शृंगी मुनींच्या हातून पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यास तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांना शांता नावाची एक कन्या होती, जिचे लग्न शृंगी मुनींशी झाले होते. आपल्या सासऱ्याच्या विनंतीवरून शृंगी मुनी अयोध्येत आले आणि त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञाची संपूर्ण तयारी केली. मंडळी, तो यज्ञ एवढा पवित्र आणि भव्य होता की संपूर्ण वातावरण वेदांच्या मंत्रोच्चाराने आणि दिव्य सुगंधाने भरून गेले. यज्ञाची पूर्णाहुतीची वेळ आली आणि तेव्हा यज्ञाच्या अग्नीतून असे काय प्रकट झाले ज्याने संपूर्ण अयोध्येचे भाग्य बदलून टाकले. साक्षात अग्निदेव स्वतःच्या हातात खिरीचे एक सुवर्ण पात्र घेऊन यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी ते पात्र राजा दशरथांना दिले आणि म्हणाले, राजन, या पात्रात असलेली खीर आपल्या 3ही राण्यांना द्या. यामुळे तुम्हाला महान पुत्रांची प्राप्ती होईल. राजा दशरथ ते खिरीचे पात्र घेऊन अत्यंत आनंदाने आपल्या राण्यांकडे आले. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने त्या खिरीचे भाग केले. सर्वप्रथम त्यांनी मोठी राणी कौसल्या यांना खीर दिली. त्यानंतर राणी कैकई यांना खीर दिली आणि उरलेली खीर राणी सुमित्रा यांना दिली. त्या दिव्य प्रसादाचे सेवन केल्यानंतर काही काळातच एक अद्भुत चमत्कार घडला. 3ही राण्या गर्भवती झाल्या. ज्या दिवसापासून साक्षात भगवान मातांच्या गर्भात आले, त्या दिवसापासून संपूर्ण अयोध्येत सुख आणि समृद्धीची लाट पसरली. जणू काही संपूर्ण अयोध्या एका दिव्य क्षणाची वाट पाहत होती. वेळ पूर्ण झाली आणि अयोध्येत तो पवित्र दिवस उगवला. मोठी राणी कौसल्यांच्या पोटी साक्षात भगवान श्रीरामांचा जन्म झाला. राणी कैकई यांच्या पोटी भरतांचा जन्म झाला आणि राणी सुमित्रा यांच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 2 पराक्रमी पुत्रांचा जन्म झाला.
चारही राजकुमारांच्या आगमनाने संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाली. सर्वत्र उत्सव, आनंद आणि मंगलध्वनी सुरू झाले. पण मंडळी, प्रभू रामांचा जन्म फक्त अयोध्येसाठी झाला नव्हता. तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होता. पण मंडळी, तुम्हीच सांगा, प्रभू रामचंद्रांनी जन्म घेण्यासाठी नवमी तिथीच का निवडली? एका चक्रवर्ती राजाच्या पोटी आणि साक्षात परब्रह्म म्हणून जन्म घ्यायचा होता, तर एखादी मोठी शुभतिथी का नाही निवडली? यामागे एक अतिशय भावुक आणि सुंदर रहस्य आहे. धार्मिक परंपरेनुसार आणि कथांमध्ये असे वर्णन आढळते की एकदा नवमी तिथी साक्षात भगवान विष्णूंकडे गेली आणि ढसाढसा रडू लागली. भगवंतांनी विचारले, माझ्या दरबारात कोण रडत आहे? तेव्हा नवमी तिथी हुंदके देत म्हणाली, प्रभू, मी नवमी तिथी आहे. या जगात माझा खूप अपमान होत आहे. मोठे मोठे ब्राह्मण आणि पंडित म्हणतात की नवमी तिथी ही रिक्ता म्हणजेच रिकामी तिथी आहे. या दिवशी प्रवास करू नये, कोणतेही शुभ कार्य करू नये. माझा सर्वत्र अपमान होत आहे. प्रभू, माझा उद्धार करा. नवमी तिथीचे हे दुःख ऐकून साक्षात भगवंतांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू विष्णू अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे तू चिंता का करतेस? मला जे रिकामे असते, ज्याला हे जग नाकारते, तेच सर्वात जास्त आवडते. मी ते माझ्या प्रेमाने भरून टाकतो. ते कधीच रिकामे राहू देत नाही. पुढच्या वेळी जेव्हा मी राम अवतार धारण करीन, तेव्हा माझा जन्म तुझ्याच दिवशी होईल आणि तू या जगातील सर्वात पवित्र तिथी बनशील. बघा ना मंडळी, आपल्या देवाची करुणा. ज्याला जग सोडून देते त्याला माझा राम जवळ करतो. आणि मग तो पवित्र दिवस उजाडला. चैत्र महिन्याची शुक्ल पक्षातील नवमी तिथी. भगवंतांना प्रिय असा अभिजित मुहूर्त. कर्क लग्न आणि पुनर्वसू नक्षत्र. दुपारची वेळ होती. ना फार थंडी होती ना उष्णता. तो अतिशय पवित्र आणि शांतता देणारा क्षण होता. सुगंधी वारा वाहत होता. त्याच वेळी अयोध्या नगरीतील राजमहालात माता कौसल्येच्या पोटी साक्षात भगवान श्रीराम चतुर्भुज रूपात प्रकट झाले. माता कौसल्येने ते दिव्य रूप पाहिले आणि ती म्हणाली, हे प्रभू, हे दिव्य रूप सोडा आणि लहान बाळासारखी लीला करा. मातेचे हे शब्द ऐकताच देवतांचे स्वामी भगवान श्रीहरी एका सामान्य मानवी बाळासारखे रडू लागले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच अयोध्येत आनंदाची लाट उसळली. दाशी धावत सुटल्या. दशरथ राजांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आकाशातून देवता आणि गंधर्वांनी फुलांचा वर्षाव सुरू केला. मंडळी, संपूर्ण ब्रह्मांड आनंदात बुडाले होते. सूर्यदेव तर इतके आनंदित झाले की ते आकाशात एकाच जागी थांबून गेले. त्यांचा रथ पुढे सरकेना. पण बघा ना मंडळी, या एवढ्या आनंदाच्या उत्सवात एक देव असा होता जो एका कोपऱ्यात उभा राहून रडत होता. ते होते चंद्रदेव. जेव्हा श्रीरामांनी चंद्रदेवांना रडताना पाहिले, तेव्हा त्यांनी विचारले, आज मी पृथ्वीवर अवतरलो आहे, सर्वत्र आनंद आहे आणि तू मात्र दुःखी का होत आहेस? चंद्रदेव हुंदके देत म्हणाले, प्रभू, सूर्यदेव तर थांबून गेले आहेत. सूर्यास्त झाला नाही तर मला तुमचे दर्शन कसे मिळणार? मी तुम्हाला कसे पाहू? तेव्हा त्या दयाघन श्रीहरींनी चंद्रदेवांना धीर देत अत्यंत गोड वचन दिले. ते म्हणाले, चंद्रदेवा, रडू नकोस. या जन्मात मी सूर्यवंशात दिवसा जन्म घेतला आहे. पण मी तुला वचन देतो, भविष्यात जेव्हा मी कृष्ण अवतार धारण करीन, तेव्हा मी चंद्रवंशात मध्यरात्री 12 वाजता जन्म घेईन. आणि एवढेच नाही, तर आजपासून मी माझे नाव माझ्या नावात समाविष्ट करतो. मी फक्त राम नाही, तर रामचंद्र म्हणून ओळखले जाईन. बोला रामचंद्र भगवान की जय. कारण मंडळी, राम फक्त एक राजा नव्हते, ते साक्षात करुणा आणि प्रेमाचे सागर होते. मंडळी, अयोध्येत आनंदाचा जणू वर्षावच होत होता. आता वेळ आली होती त्या 4 दिव्य राजपुत्रांच्या नामकरण विधीची. कुलगुरू वशिष्ठांना राजमहालात पाचारण करण्यात आले. बघा ना मंडळी, आज गुरु वशिष्ठ किती आनंदात होते. त्यांना ब्रह्मदेवांनी दिलेले ते वचन आठवले की एके दिवशी साक्षात विष्णू तुझ्या मांडीवर खेळतील. आणि आज तो भाग्यवान क्षण आला होता. गुरु वशिष्ठांनी मोठ्या पुत्राकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
त्यांनी नाव दिले राम. मंडळी, राम हे केवळ नाव नाही बरं का, तर तो एक महामंत्र आहे. वेदानुसार राम हा शब्द 2 अक्षरांनी बनला आहे, रा आणि म. रा म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे आपली आत्मा. जो आपल्या आत्म्याला ईश्वरीय प्रकाशाने भरून टाकतो, तो म्हणजे राम. गुरु वशिष्ठ म्हणाले, हा तो आनंद सिंधू आहे ज्याच्या एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात. जो सर्वांना आराम देतो, सर्वांना आनंदित करतो, तो म्हणजे राम. त्यानंतर जो जगाचे भरणपोषण करेल, तो भरत. ज्याच्या स्मरणाने शत्रूंचा नाश होईल, तो शत्रुघ्न. आणि जो शुभ लक्षणांचा धनी आणि श्रीरामांचा सावलीसारखा सोबती असेल, तो लक्ष्मण. अशा प्रकारे अयोध्येच्या 4ही पुत्रांचे नामकरण झाले. पण मंडळी, या 4ही भावांमध्ये श्रीराम काहीतरी वेगळे होते. पण मंडळी, तुम्हीच सांगा, प्रभू रामांना साक्षात देवापेक्षा मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जाते? महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायण ग्रंथात श्रीरामांना ईश्वरापेक्षा एक आदर्श मनुष्य म्हणून जगासमोर मांडले आहे. राम हे केवळ देव म्हणून पूजण्यासाठी नाहीत, तर ते जगण्यासाठी आहेत. कारण मित्रांनो, रामायण आपल्याला जीवन जगण्याची अचूक पद्धत शिकवते. प्रभू राम साक्षात देव असण्याआधी एक असे मनुष्य होते ज्यांनी आपल्याला हे सिद्ध करून दाखवले की कितीही कठीण परिस्थिती आली, कितीही मोठी संकटे आली, तरी आपला धर्म आणि आपली मर्यादा कशी पाळायची असते. बघा ना मंडळी, ते एक आदर्श पुत्र होते ज्यांनी वडिलांच्या एका शब्दासाठी हसत हसत राजवैभवाचा त्याग केला आणि वनवास स्वीकारला. ते एक आदर्श भाऊ होते ज्यांच्यावर भरत आणि लक्ष्मण आपला जीव ओवाळून टाकत असत. ते एक आदर्श पती होते ज्यांनी माता सीतेसाठी समुद्रावर सेतू बांधला. आणि ते एक आदर्श राजा होते ज्यांच्या राज्यात गरीब श्रीमंत पशुपक्षी सर्व सुखी होते, ज्याला आजही आपण रामराज्य म्हणतो. राम आपल्याला शिकवतात की प्राण जाय पर वचन न जाय. आजच्या काळात जिथे नाती स्वार्थासाठी तुटतात, तिथे रामाचे चरित्र आपल्याला प्रेमाने आणि त्यागाने नाती जोडायला शिकवते. रामाने कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही. शत्रू असलेला रावणाने जेव्हा मरणपंथाला टेकले होते, तेव्हाही रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडून ज्ञान घेण्यासाठी पाठवले. बघा ना, ही आहे रामाची महानता. कारण मित्रांनो, रामायण ही फक्त एक जुनी कथा नाही, तो आपल्या आयुष्याचा, आपल्या कर्तव्याचा आणि आपल्या अस्तित्वाचा आरसा आहे. मंडळी, रामायण ही फक्त त्रेतायुगातील घटना नाही बरं का, ती आजही आपल्या आयुष्यात तितकीच जिवंत आहे. रामनवमी साजरी करणे म्हणजे केवळ गुढी उभारणे किंवा पाळणा गाणे नाही, तर रामाचे विचार स्वतःच्या आचरणात आणणे आहे. रामनवमी या शब्दाचा छोटासा अर्थ जर आपण पाहिला, तर राम म्हणजे आत्म्याचा प्रकाश आणि नवमी म्हणजे ती तिथी ज्या दिवशी हा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी पृथ्वीवर आला. या संपूर्ण कथेतून आपल्याला जीवनाचे 5 अत्यंत महत्त्वाचे धडे मिळतात, जे आपले आयुष्य बदलून टाकू शकतात. 1. अहंकार हा विनाशाचे कारण आहे. बघा ना मंडळी, साक्षात देवर्षी नारद मुनींसारख्या महान भक्तालाही जेव्हा अहंकाराने ग्रासले, तेव्हा त्यांचा अधपात झाला. म्हणून आयुष्यात कितीही मोठे पद किंवा प्रतिष्ठा मिळाली तरी पाय जमिनीवरच ठेवावेत. 2. गुरूंच्या दारी जाणारा कधीही रिकामा परतत नाही. राजा दशरथांकडे सर्व काही होते, पण जेव्हा त्यांनी अहंकार सोडून गुरु वशिष्ठांच्या चरणी लोटांगण घातले, तेव्हाच त्यांना प्रभू रामांसारखा पुत्र मिळाला. संकट कितीही मोठे असू द्या, गुरूंचे मार्गदर्शन सर्व मार्ग मोकळे करते. 3. ज्याला जग सोडून देते त्याला देव जवळ करतो. आपण पाहिले की नवमी तिथीला सर्वजण अशुभ मानत होते, पण रामाने तिलाच आपल्या जन्मासाठी निवडले. म्हणून मंडळी, तुम्हीच सांगा, जर तुम्हाला आज कोणी नाकारत असेल तर दुःख का करायचे? माझा राम तुमच्यासोबत आहेच की. 4. वचन आणि मर्यादा हाच जीवनाचा सर्वात मोठा धर्म आहे. प्रभू रामांनी आयुष्यभर संकटांशी सामना केला, पण आपली मर्यादा कधीही सोडली नाही. प्राण जाये पर वचन न जाये हे सूत्र आजही आपल्याला सत्य आणि निष्ठेचा मार्ग दाखवते. 5. आदर्श जीवन हाच रामाचा खरा मार्ग आहे. रामाची भक्ती म्हणजे केवळ कपाळाला टिळा लावणे किंवा मंदिरात जाणे नाही, तर रामासारखा आदर्श पुत्र, आदर्श भाऊ आणि एक चांगला माणूस बनणे हीच खरी रामभक्ती आहे. कारण राम हा केवळ एक शब्द नाही, तो एक जगण्याचा मार्ग आहे. म्हणून मंडळी, आपण रामनवमी का साजरी करतो? कारण या दिवशी साक्षात भगवान श्री रामांचा जन्म झाला.
या दिवशी धर्म, सत्य, मर्यादा आणि आदर्श जीवनाचा जन्म झाला. या दिवशी अहंकारावर नम्रतेचा विजय झाला. या दिवशी एका राजाचा पुत्र जन्माला आला नाही, तर संपूर्ण मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवणारा राम जन्माला आला. म्हणूनच आपण रामनवमी साजरी करतो. रामाचा जन्म म्हणून नाही, तर रामाच्या विचारांचा जन्म म्हणून. मंडळी, जी व्यक्ती ही रामजन्माची आणि रामनवमीची कथा अत्यंत श्रद्धेने ऐकते किंवा वाचते, तिच्या घरातील सर्व संकटे दूर होतात. संत सांगतात की या कथेच्या श्रवणाने मनातील भीती निघून जाते, घरात सुख समृद्धी नांदते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाची मती शुद्ध होऊन त्याला रामाच्या चरणांची भक्ती प्राप्त होते. आणि जाता जाता एक शेवटचा विचार तुमच्या मनात देऊन जाते. मित्रांनो, श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता हे सत्यच आहे, पण रामांचा खरा जन्म आपल्या आत तेव्हाच होतो जेव्हा आपण आपला अहंकार सोडून मर्यादा आणि धर्माचा मार्ग निवडतो. आजच्या या पवित्र दिवशी आपणही संकल्प करूया की आपल्यातील अहंकाराचा नाश करून आपण प्रेमाचा आणि मर्यादेचा मार्ग स्वीकारू. मंडळी, तुम्हीच सांगा, ही माहिती तुम्हाला आवडली ना? अशाच पवित्र गोष्टी आणि जीवनाचे सार जाणून घेण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करून ही रामभक्ती घराघरात पोहोचवा. चला तर मग मनोभावे त्या प्रभू श्री रामांना नमन करूया. बोला, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम कृष्ण हरी. जय श्री राम जय श्री राम. गूंजे धरती गूंजे आसमान. जय श्री राम जय श्री राम.